हे बघा, गेल्या मे महिन्यापासून आपले जे 7 वॉर्ड आहेत तिथे आपण सुमित एल्कोप्लास्ट या कंपनीमार्फत घन कचरा व्यवस्थापनाचं काम सुरू केलेलं आहे। गेल्या 1.5 महिन्यामध्ये मेपासून 3 प्रभाग हे सुमित एल्कोप्लास्टने टेक ओव्हर केलेले आहे। डी, जे आणि एफ हे पूर्ण त्यांनी टेक ओव्हर केलेले आहेत। आणि हे टेक ओव्हर करण्याच्या अगोदर एक आयटॅक नावाचं कार्यक्रम विशेष मोहीम आपण राबवत असतो। आयटॅकचा अर्थ आहे इनिशियल टोटल एरिया क्लिनिंग। याच्यामध्ये वॉर्ड टेक ओव्हर करण्याच्या अगोदर संपूर्ण कचरा जो असतो, पडलेला जो असेल त्या वॉर्डमध्ये, तो उचलण्यात येतो। आतापर्यंत या 3 वॉर्डमधनं 1300 मेट्रिक टन एवढा कचरा आपण संकलित केलेला आहे। तसेच उर्वरित 4 वॉर्ड आपण आयटॅक करून टेक ओव्हर करणार आहेत। आत्ता जी वॉर्डचं आयटॅक झालेलं आहे। उद्यापासनं 16 जुलैपासनं जी वॉर्डचं पण टेक ओव्हर सुमित एल्कोप्लास्ट करणार आहे। तर या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आपण बघतोय की ज्या गाड्या आहेत या 3 सत्रामध्ये निघतात आहे बाहेर। त्यामुळे काय होतंय की गाड्या या वेळेवर येतात आहे। जे काही जनता आहे ती आपल्याला गाडी वेळेवर येत असल्यामुळे कचरा जो आहे ते वर्गीकरण करून देतो आहे। सुका कचरा वेगळा, ओला कचरा वेगळा, त्यामुळे वर्गीकरणचं प्रमाण वाढते आहे। आणि सिमिलरली 3 प्रभागामध्ये हे जे कॉम्पिटिटिव्हनेस आलेलं आहे याच्यामुळे 3 प्रभागामध्ये पण आम्ही घन कचरा व्यवस्थापन कसं आयडियल बनवता येईल याबाबत आम्ही प्लॅनिंग आमची सुरू झालेली आहे। त्यामुळे संपूर्ण आपल्या 10 प्रभागामध्ये आम्ही नियोजन करतोय, प्लॅनिंग करतोय। जे काही उर्वरित 7 वॉर्डमध्ये जिथे सुमित एल्कोप्लास्ट कंपनी आहे तिथे ज्या महानगरपालिकेच्या ज्या घंटागाड्या आहेत त्या आपण या 3 वॉर्डमध्ये घेणार आहे। म्हणजेच 3 वॉर्डमध्ये आपल्या घंटागाड्यांचं रूट आहे तो वाढेल। जास्तीत जास्त घरोघरी आपल्या घंटागाड्या जाणार आहेत। तसेच आतापर्यंत घंटागाड्या ज्या होत्या त्या जेव्हा खराब व्हायच्या तर फक्त दुरुस्त करून आपण हे करायचो, त्याचं मेंटेनन्स कधी व्हायचं नाही, फक्त दुरुस्ती व्हायची। तर आता आम्ही पुढे जाऊन प्लॅनिंग असं करतोय की प्रत्येक गाड्याचं एक मेंटेनन्स शेड्यूल बनेल, जेणेकरून गाडीचं टोटल मेंटेनन्स आपण करू। याच्यामुळे पण मेंटेनन्सवरचा खर्च, इंधनावरचा खर्च हे सगळं बचत होईल। त्यामुळे KDMC मार्फत आपण घनकचरा विभागासाठी एक टोटल प्लॅनिंग करून पुढची गोष्ट करतोय।